आज आपण वानखेडे स्टेडियमच्या 50 वर्षाच्या पुढची वाटचाल पाहतो आहोत. आणि ती वाटचाल एक अत्यंत मोठी अचीवमेंट आहे की वानखेडे स्टेडियम उभं राहिलं. ही मुळामध्येच एक अगदी विलक्षण अद्भुत अशी गोष्ट आहे. बाबा नेहमी म्हणायचं की बिहाइंड एव्हरी अचीवमेंट देअर ऑट टू बी सम हिस्टरी. काहीतरी या गोष्टीच्या मागे घडलं असलं पाहिजे, काहीतरी हा इतिहास आहे. आणि मला खंत आहे की आजच्या प्रेक्षकाला अजिबात काही माहित नाही कुठून आला वानखेडे स्टेडियम. वानखेडे स्टेडियम हे नाव फक्त माहिती आहे, पण नाही वानखेडे स्टेडियमची उत्पत्ती कशी झाली ह्याची त्यांना अजिबातच कल्पना नाहीये. बाबाने ज्या मुख्य विषयाला हात घातला की आम्हाला अशी बेनिफिट मॅच करायची आहे, त्यांनी स्पष्ट नकार दिला. अच्छा, की आम्ही काही अशी मॅच वगैरे करू देणार नाही इकडे CCIच्या ग्राउंडवरती ब्रेबन स्टेडियमला. तर त्याच्यावरून बाबाच्या मध्ये आणि मिस्टर मर्चंट मध्ये जरा बाचाबाची झाली, बऱ्यापैकी हिटेड आर्ग्युमेंट्स झाले. आणि त्यांनी काय आपला स्टँड बदलला नाही मिस्टर मर्चंटनी. ते बाबा म्हणाला की आम्ही आमचं स्टेडियम बांधू, BCI विल हॅव इट्स ओन स्टेडियम. तेव्हा मिस्टर मर्चंट आणि निघाले ते सगळे ताटकन उठून बाबा निघाला त्याच्या बाकीच्या लोकांबरोबर. तर ते म्हणाले की हा घाटी माणूस काय स्टेडियम बांधणार आहे. तर दॅट वॉज रिअली अ स्टिंगिंग थिंग टू से, हर्टफुल, इन्सल्टिंग. बाबाने ठरवलं होतं की पुढची टेस्ट मॅच अलॉट जी झालेली आहे वेस्ट इंडिजची होती ती आपल्या स्टेडियमवरती खेळणार. आणि मग पत्रकारांनी जे झोड उठवली की काय बांधणार आहे स्टेडियम, हातामध्ये 13-14 महिने आधी काय बांधणार आहे, कुठून बांधणार आहे, काय कोणी. तेव्हा बाबांनी शशी प्रभूला एनलिस्ट केला ऍज आर्किटेक्ट. याची काय 27-28 वर्षाचा होता, लहान होता, आणि त्याचा पहिला मोठा जॉब होता. त्याच्यावरनं खूप टीकेची झोड निघाली. कुठली की हा काय तरुण आर्किटेक्ट, त्याला काय नागानं पिछानं कुठलं मोठं प्रोजेक्ट हाताशी घेतलेलं आहे, त्याला तुम्ही देता. हे पडणारच स्टेडियम, नक्कीच पडणार आहे स्टेडियम. बाबा म्हणा नव्हतं की हे स्टेडियम पडणार नाहीये म्हणे, काय म्हणे कॉन्क्रीट अँड स्टील घेतलं आणि लावलं म्हणे स्टेडियम, असं असतं का म्हणे. बाबा म्हणाले की दिस स्टेडियम इज मेड ऑफ सिमेंट, स्टील अँड वानखेडे. दॅट जस्ट शट देम अप. नमस्कार, मी सुबोध मयुरे. आजच्या गोष्ट चॅम्पियनच्या नव्या भागात आपलं स्वागत. आणि आज आपल्यासोबत खास एक विशेष चॅम्पियन व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे किंबहुना ज्यांच्या वडिलांमुळे मुंबईचं क्रिकेट, भारताचं क्रिकेट बदलण्यासाठी कारणीभूत ठरलं असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एका मराठी माणसानं, आणि तेही विदर्भातल्या म्हणजे नागपूरमधल्या एका मराठी माणसानं मुंबईत येऊन काय केलं, काय करून दाखवलं, याची गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं स्वागत गोष्ट चॅम्पियनच्या या भागात. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या कन्या तुम्ही. आणि बाबांना जेवढं तुम्ही ओळखता कदाचित आम्ही तेवढं, मी तर खूप लहान आहे पण इतरांना तेवढं ओळखता आलं नसेल, कारण त्यांनी जे याच्यात कामगिरी करून दाखवली आहे. राजकारण होते असेल, समाजकारण असेल, क्रीडाकारण असेल, क्रीडा संघटनांमध्ये पण त्यांचं खूप चांगलं महत्वाचं काम राहिलेलं आहे. आणि मुंबई क्रिकेट संघटना खास करून तेव्हाची बॉम्बे क्रिकेट असोसिएशन तेव्हा अध्यक्ष होते. आणि अशा काही गोष्टी झाल्या होत्या की ज्यामुळे आजचं जे वानखेडे स्टेडियम दिसतंय आपल्याला, आज 50 वर्ष होत आहेत, मोठ्या उत्साहात आपण साजरा करतोय 50 वर्ष. की तेव्हा मुंबई क्रिकेट संघटनेचं म्हणजेच BCAचं स्वतःचं हक्काचं घर नव्हतं. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असणं किती महत्वाचं आहे, किती कठीण आहे, हे सगळेजण अनुभवतात. पण मुंबई क्रिकेट संघटनेकडे, की देशातली जी सगळ्यात बलाढ्य संघटना म्हणून आज ओळखली जाते, त्यांच्याकडे 50 वर्षांपूर्वी स्वतःचं हक्काचं घर म्हणजे हक्काचं स्टेडियम नव्हतं. आणि आपल्याला मुंबई क्रिकेट संघटनेला सामने, BCCI जे सामने अलॉट करायचे, ॲफिलिएट्स द्यायचे आपल्याला, ते आपल्याला क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या स्टेडियमवर, ब्रेबॉर्न स्टेडियमवर घ्यावं लागायचे. बरोबर आहे. पण बाबांनी पुढाकार घेतला आणि नंतर जो निर्णय घेतला त्यामुळे आज वानखेडे स्टेडियम उभं आहे. पण ही गोष्ट जाणून घ्यायची आहे. पण त्यापूर्वी मला विचारायचं आहे की आपल्या घरात खेळाचं वातावरण होतं. बाबा स्वतः टेनिस खेळायचे असे मी ऐकलंय. काय सांगाल बाबांच्या आठवणींबद्दल? बाबा आणि माझी आई हे मॉरिस कॉलेजमध्ये शिकायचे, नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये शिकायचे. आणि त्यांची मिक्स्ड डबल्सची पेअर होती. आणि त्यांच्या बरोबरीने होते वसंतराव काका नाईक आणि वत्सला मावशी. वसंतराव काका जे पुढे मुख्यमंत्री होते आपले, तेही मॉरिस कॉलेजमध्ये शिकायचे. हे त्यांच्या टेनिसच्या गोष्टी मला खूप बघायला आणि ऐकायला मिळायच्या. आणि तेव्हा टेनिस हा मुख्य खेळ खेळले त्यावेळेला. माझी आई बॅडमिंटन खेळायची, माझी बहीण बॅडमिंटन खेळायची. आणि एका सिरियस लेवलचं बॅडमिंटन खेळायचो आम्ही. मी स्वतः कॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेज आणि युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट केलं, ट्रॅक अँड फील्ड, टेबल टेनिस आणि बास्केटबॉलमध्ये. सो जनरल वातावरण घरामध्ये स्पॉटिंगचं होतं. कुठलाही
गेम व्हायची उत्सुकता असायची आणि सगळ्याच खेळांमध्ये स्वारस्य होतं. त्याच्यामुळे ते एक वातावरण होतं की स्पोर्ट्स विषयी एक अटॅचमेंट होती, पॅशन होती, सगळ्यांनाच होती. आणि मला वाटतं तुम्ही सेंट झेवियरचा आता उल्लेख केला, तुम्ही सुनील सरांच्या क्लासमध्ये होता, मिलिंद रेगे सरांच्या क्लासमध्ये सगळे. अशोक मंकड माझ्या वर्गात होता, सुनील आणि मिलिंद मला 1 वर्ष ज्युनियर होते. आणि हो आणि सुनीलला पाहायला आम्ही जायचो ना आमच्या युनिव्हर्सिटी ग्राउंडवरती किंवा कॉलेजच्या पुढेच आझाद मैदानवरती पिच असायचं, तिकडे सुनीलला खेळायला आम्ही बघायला जायचो सेव्हियर्स मधल्या पूर्वी. अच्छा, मजेशीर दिवस होते ते. आणि अजूनही ते जुन्या आठवणी आहेत आणि त्या अजिबात पुसल्या गेल्या नाहीये. कधीही भेटले तरी त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. मिलिंद असो, सुनील असो, अशोक तर नाही आता. हो खरंय. आणि अशोक सर ज्यांना काका म्हणायचे मुंबईच्या क्रिकेटमध्ये, एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे खूप छान व्यूहरचना करून प्रतिस्पर्ध्यांना कसं हरवायचं हे कर्णधाराचा जो धूर्तपणा लागतो त्यासाठी ते खास करून ओळखले जायचे. बाबा राजकारणात पण खूप मोठे झाले, महाराष्ट्राचे मंत्री होते, सभापती होते मला वाटतं विधानसभेचे, आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे म्हणजे बीसीएचे तेव्हा अध्यक्ष पण होते. पण ती काय गोष्ट होती की ज्यामुळे वानखेडे स्टेडियम मूर्त रूपास आलं, की काय सांगाल? कारण घरात चर्चा होत असतील, तुमच्या कानावर पण गोष्टी पडत असतील, काय झालं होतं नेमकं? कारण मला वाटतं आमदारांचा सामना खेळवण्याच्या निमित्तानं काहीतरी झालं. एक ऍक्च्युली मला आता एक ओळ आठवते तुमच्याशी बोलताना की आज आपण वानखेडे स्टेडियमच्या 50 वर्षाच्या पुढची वाटचाल पाहतो आहोत आणि ती वाटचाल एक अत्यंत मोठी अचीवमेंट आहे की वानखेडे स्टेडियम उभं राहिलं. ही मुळामध्येच एक अगदी विलक्षण अद्भुत अशी गोष्ट आहे. बाबा नेहमी म्हणायचं की बिहाइंड एव्हरी अचीवमेंट देअर ऑट टू बी सम हिस्टरी. काहीतरी या गोष्टीच्या मागे घडलं असलं पाहिजे, काहीतरी हा इतिहास आहे. आणि मला खंत आहे की आजच्या प्रेक्षकाला अजिबात काही माहित नाही कुठून आला वानखेडे स्टेडियम. वानखेडे स्टेडियम हे नाव फक्त माहिती आहे, पण नाही वानखेडे स्टेडियमची उत्पत्ती कशी झाली ह्याची त्यांना अजिबातच कल्पना नाहीये. नक्कीच नसेल. आणि तसे स्पोर्ट्स मिनिस्ट्री बाबाकडे असायची व्हेन ही वॉज इन द कॅबिनेट. आणि खेळाविषयीचं प्रेम. तर असं झालं की बाबा सभापती असताना काही आमदारांनी बाबाकडे एक निवेदन सारखं नेलं की हाऊसमध्ये इतकं स्ट्रेसफुल वातावरण असतं, सगळ्यांची भांडत असतात, प्रश्न उत्तरं चालू असतात, खूप स्ट्रेसफुल असतं. तर आपण सगळ्या आमदारांची एक फ्रेंडली बेनिफिट मॅच घेऊया म्हणून. बाबाला खूप आवडली ती कल्पना. तर बाबा म्हणाला की आपण हो जाऊया, करूया. तर म्हणून तो मिस्टर विजय मर्चंट यांना भेटायला गेला, जे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट होते. बरोबर. आणि त्यांच्या घरी गेला. प्रोफेसर चंदगडकर, मिस्टर MW देसाई जे म्युनिसिपल कमिशनर होते आणि BCAचे व्हाईस प्रेसिडेंट सुद्धा होते. बरोबर. आणि प्रोफेसर चंदगडकर हे इंग्लिश शिकवायचे पोद्दार कॉलेजमध्ये. त्यांनी मंडळी बाबाच्या बरोबरीने कामाला होती BCAच्या. तर ते भेटायला गेले, त्यांनी स्वागत वगैरे केलं, चहापान झालं. आणि बाबाने ज्या मुख्य विषयाला हात घातला की आम्हाला अशी बेनिफिट मॅच करायची आहे, त्यांनी स्पष्ट नकार दिला. अच्छा. की आम्ही काही अशी मॅच वगैरे करू देणार नाही इकडे CCIच्या ग्राउंडवरती ब्रॅबन स्टेडियमला. तर त्याच्यावरून बाबाच्या मध्ये आणि मिस्टर मर्चंट मध्ये जरा बाचाबाची झाली, बऱ्यापैकी हिटेड आर्ग्युमेंट्स झाले. आणि त्यांनी काय आपला स्टँड बदलला नाही मिस्टर मर्चंटनी. ते बाबा म्हणाला की आम्ही आमचं स्टेडियम बांधू, BCA विल हॅव इट्स ओन स्टेडियम. तेव्हा मिस्टर मर्चंट आणि निघाले ते सगळे, ताटकन उठून बाबा निघाला त्याच्या बाकीच्या लोकांबरोबर. तर ते म्हणाले की हा घाटी माणूस काय स्टेडियम बांधणार आहे. तर दॅट वॉज रिअली अ स्टिंगिंग थिंग टू से, हर्टफुल, इन्सल्टिंग, की हा घाटी माणूस काय स्टेडियम बांधणार आहे. बाबा तिकडे निघाला, शांत चित्ताने निघाला आणि बाकीचे सगळे चवताळले होते, अक्षरशः चवताळले होते. आणि मग त्यांनी म्हटलं की साहेब तुम्ही तर तुमच्या चेहऱ्यावरती अगदी निर्विकार छबी दिसते, काही मग तुम्हाला नाही म्हणे बघू आपण. आणि हे जे डिवचलं गेलं एका अत्यंत होतकरू, हुशार, केपेबल माणसाला ज्या पद्धतीने डिवचलं गेलं ते बरोबर बरमी लागलं. आणि तेव्हा बाबांनी ठरवलं की आपला स्टेडियम बांधायचा. अच्छा. तर हा मुख्य ट्रिगर झाला स्टेडियम बांधण्याकरता. पण वास्तविकता तुम्हाला डिस्टर्ब करतो की BCA अफिलिएटेड होतं BCCIशी, त्यामुळे BCAला मॅचेस अलॉट होत होत्या, आंतरराष्ट्रीय मॅचेस. आणि BCAचं स्वतःचं ग्राउंड असल्यामुळे BCCI त्या मॅचेस CCI वर घेत होतं, त्यामुळे CCIला मॅचेस मिळत होत्या.
पण तरीही ती मॅच घेऊ नाही दिली विजय मर्चंट यांनी, जी एक प्रॅक्टिस मॅच किंवा बेनिफिट मॅच खेळवायची नाही ना, कारण की मराठी माणसाविषयी त्यांना इतका जबरदस्त द्वेष होता की मला असं वाटतं की ते क्रिकेटची मॅच होऊ न देण्यापेक्षा मराठी माणसाला फेवर करायचं नव्हतं त्यांना, अशी माझी एक धारणा आहे. अच्छा. त्यांचं ते अगदी म्हणजे ओपनलीच ते मराठी माणसं द्वेष करायचे. आणि त्यांची कारण त्यांना माहित. परंतु बाबा विचारतो आहे हे मुख्य कारण होतं मला वाटतं त्यांचं क्रिकेट मॅच इटसेल्फ. एवढ्या मोठ्या इव्हेंट्स मध्ये एका क्रिकेट मॅचचे काय बिघडणार होतं. आणि चांगलंच झालं असतं ना की सीसीआयने होस्ट सगळे आमदार खेळले असते तिथे, उलट सीसीआयचं नाव झालं असतं तिकडे. एक्झॅक्टली, काहीतरी वेगळं झालं असतं. परंतु नाही, त्यांनी तो हट्ट धरला आणि त्या दोघांचं खूप झाले आर्ग्युमेंट्स, पण त्यांनी ते बदले नाही त्याच्या. आणि मग त्यानंतर मग इनिशिएटिव्ह घेतला बाबांनी की नाही आपल्याला करायचंय, आता आपल्याला करायचंच आहे, म्हणून मग त्यांनी जागा शोधायला सुरुवात केली. आणि तेव्हा लक्षामध्ये आलं की हा 13 एकरचा प्लॉट आहे, वेज बिटवीन मरीन ड्राईव्ह आणि रेल्वे ट्रॅक, चर्चगेटचा रेल्वे ट्रॅक, मरीन लाईन्स. तिथे ही जागा अशी निमुळती छोटं जागा होती. तिथे ती जागा त्यांनी ठरवली की इथे 500 मीटर वरती आहे सीसीआय पासून. खरंय स्टेडियम आपलं. विदिन हाफ किलोमीटर, 500 मीटर्स. आणि तेव्हा वसंतराव नाईक चीफ मिनिस्टर होते, सो बाबा त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी जागा मागितली. नाही, प्रस्ताव दिला की असं स्टेडियम बांधायचं आहे म्हणून. आधी एमसीची मीटिंग घेतली मला वाटतं बाबांनी, बीसीएची. हा, तेव्हा तर बीसीए होतं, बीसीएची मीटिंग घेतली. आधी बाबांनी काय केलं, तेव्हा हे जेव्हा लढलं ना तेव्हा त्या हॉकी असोसिएशनच्या बाजूला ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती ऑलरेडी एक क्लब हाऊसची बांधणीची सुरुवात झाली होती. अच्छा, ओके. बीसीएच्या ऑफिस करता इथे त्यांच्या क्लब हाऊसची बांधणी सुरू झाली होती. तेव्हा तिथे एक दिवशी संध्याकाळी बाबा गेला रोजच जायचा. तिथे गेला आणि बसला. त्याने शशी प्रभूला बोलवलं, शशीला बोलवलं. त्याच्या मनामध्ये विचार होता ऑलरेडी की कोणाला, प्रोफेसर चंदगडकरांचा शशी हा त्यांनी शिकवला होता त्याला पोद्दार कॉलेजमध्ये, आर्किटेक्ट. तो शिवाजी पार्कला क्रिकेट पण खेळायचा शशी. बाबाच्या मनामध्ये त्याच्याविषयी होतं की तो म्हणे की 10-12 खुर्च्या घेऊन ये. त्यांनी सगळ्या मॅनेजमेंटच्या लोकांना बोलवलं बीसीएच्या, सांगितलं की इथे आपण स्टेडियम बांधायचं. आणि सगळ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे त्याला होकार दिला की आपला स्टेडियम बांधायचा. कल्पना तर खूपच छान होती, इट वॉज व्हेरी एनर्जायझिंग, पण ते करणं वॉज गोइंग टू बी अ बिग चॅलेंज. ही जागा आपल्याला पूर्ण मिळाली पाहिजे ना. सो म्हणून तो प्रस्ताव घेऊन बाबा सीएम कडे गेले. आणि मग मिस्टर नाईक म्हणाले की हो, पण माझ्याकडे पैसा नाहीये, म्हणजे सरकारकडे पैसा नाहीये द्यायला याच्याकरता. म्हणजे तुम्ही त्याची काही काळजी करू नका, सरकारचा पैशाचं आम्ही उभारणी करून तुम्ही फक्त आम्हाला जागेचं होकार द्या. आणि बरं असं एक गोष्ट चांगली होती की त्यावेळेला ते इतकं हे नव्हतं की एनओसी आणा आणि हे करा ते करा. सरळपणे डिसिजन चांगल्या प्रकारचे डिसिजन घेतले जायचे. पण तशी माणसं पण होती, मॅन ऑफ मीन्स अँड सबस्टन्स. चर्चिल काय म्हणाले होते की ऑल गुड पॉलिटिशियन्स आर मेन ऑफ मीन्स अँड सबस्टन्स. म्हणजे काय की पैसा करता कोणी तुम्ही पॉलिटिक्स मध्ये जात नाही. हे लोक जेलची हवा खाऊन गांधीजींबरोबर आलेले लोक होते काँग्रेसवाले. आणि सबस्टन्स म्हणजे मेंटल स्ट्रेंथ, ओन सबस्टन्स, कॉम्पिटन्स, ability to do something, dedication, motivation, that is what substance is. ही अशी माणसं खरे चांगले पॉलिटिशियन्स होतात. आणि बाबाच्या वेळेला तर 20 वर्ष तेच मिनिस्टर्स राहिले, असे लोक होते त्या कॅबिनेट्स मध्ये त्या वेळेला. सो अशा पद्धतीने त्यांच्याकडे गेल्यानंतर ह्यांनी होकार दिला वसंतराव काकांनी. आणि पैशाची उभारणी बाबांनी केली. लोकांच्याकडनं डोनेशन घेतली. इथे गरवारे क्लब हाऊस आलं, तिकडे टाटा एंड आलं आणि कॉर्पोरेट बॉक्सेस बांधले गेले, ते दिले गेले लोकांना. अशी खूप आणि कल्पकतेने केलं. म्हणजे त्याच्यातून पैसे नुसतं घेऊन ते वापरले असं नाही, त्यांना त्याच्यातून काहीतरी रिटर्न मिळालं. गरवारे क्लब हाऊस नाव मजरावर झालंच आहे की नाही. बिलकुल बिलकुल. आणि टाटा नॉर्थ एंड बिकेम टाटा एंड ना आफ्टर ऑल. आता आज ठीक आहे, सुनील गावस्कर एंड आणि विजय तेंडुलकर, आपला सचिन तेंडुलकर, ह्या सगळ्यांची नावं आहेत, पण बेसिकली वी ऑल न्यू इट एज टाटा एंड. तर त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये बेनिफिटच मिळाला ना. आणि विशेष म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग टाइम मध्ये केलं. हातात फक्त 13-14 महिने होते, कारण पुढची टेस्ट मॅच अलॉट झाली होती. आणि बाबाने ठरवलं होतं की पुढची टेस्ट मॅच अलॉट जी झालेली आहे वेस्ट इंडिजची होती, ती आपल्या स्टेडियम वरती खेळणार. आणि मग पत्रकारांनी जे झोड उठवली की काय बांधणार आहे स्टेडियम, हातामध्ये 13-14 महिने आधी काय बांधणार आहे, कुठून बांधणार आहे,
कोणी तेव्हा बाबांनी शशी प्रभूला एनलिस्ट केला ऍज आर्किटेक्ट. काय 27-28 वर्षाचा होता, लहान होता, आणि त्याचा पहिला मोठा जॉब होता. त्याच्यावरनं खूप टीकेची झोड निघाली कुठली की हा काय तरुण आर्किटेक्ट, त्याला काय नागानं पिछानं कुठलं मोठं प्रोजेक्ट हाताशी घेतलेलं आहे, त्याला तुम्ही देता, हे पडणारच स्टेडियम, नक्कीच पडणार आहे स्टेडियम. बाबा म्हणत नव्हतं की हे स्टेडियम पडणार नाहीये म्हणे, काय म्हणे कॉन्क्रीट अँड स्टील घेतलं आणि लावलं म्हणे स्टेडियम, असं असतं का म्हणे. बाबा म्हणाले की दिस स्टेडियम इज मेड ऑफ सिमेंट, स्टील अँड वानखेडे. दॅट जस्ट शट देम अप. आणि आजता काय ते खरं ठरलेलं आहे, काही कुठे कोसळलं नाही, काही कुठे कोसळलं. लोकांनी जाळपोळ केली, त्या मॅच मध्ये तो इन्सिडेंट पण झाला होता. हो. तर एनिवे असं झालं की 13 महिने आणि 23 दिवसामध्ये स्टेडियम तयार झालं. गव्हर्नरनी त्याचं ओपनिंग केलं, मिस्टर अली जंगनी वगैरे, छान झालं सगळं. आणि ती आपल्याकडे टेस्ट मॅच आली वेस्ट इंडिजची. पण ते स्टेडियम बांधल्यानंतर त्या वेस्ट इंडिजच्या टेस्ट मॅच मध्ये जे झालं, क्लाइव्ह लॉयडने सेंचुरी केली, त्याबद्दल तर विचारतोच. पण बाबांनी मोठेपणा पण दाखवला होता. ज्या विजय मर्चंट यांनी चॅलेंज दिलं होतं, ती काय गोष्ट होती? त्यांनी जे चॅलेंज दिलं होतं त्या विजय मर्चंटला बाबांनी लाईफ मेंबरशिप देऊन टाकली, बीसीएची देऊन टाकली. नॉट ओनली दॅट, त्यांचा फोटो पण लावला फॉरमध्ये, त्यांचा फोटो पण लावला. तर सगळे म्हणाले, साहेब काय करताय, ज्या माणसाने तुम्हाला इतकं अपमानित केलं, तुम्ही त्याला हे एवढं महत्व देतात. म्हणजे अरे त्यांनी जर मला नसतं असं बोलला तर स्टेडियमच असतं आलं ना, स्टेडियम झालंच नसतं. त्यांनी मला इतकं डिवचून बोलला तो माणूस की माझ्यातला मी जागा झाला. आणि तेव्हा हे स्टेडियम आलं पुढे, म्हणून त्यांना हा सन्मान करणं प्राप्त आहे. त्यांनी ती आमदारांची मॅच होऊ दिली असती तर कदाचित स्टेडियम झालं नसतं. पण त्या मॅच मध्ये पण खूप अडथळे आणले गेले, ते जाणून बुजून कदाचित आणले गेले असतील, किंवा लॉयडची सेंचुरी झाल्यानंतर जी जाळपोळ झाली होती. तुम्ही होता मला वाटतं तेव्हा ग्राउंडवर. त्या गृहस्थ लॉयडची सेंचुरी झाली, मला असं वाटतं थर्ड डे असावा की सेकंड डे असावा, आय डोंट नो, आठवत नाही मला तसं. पण परंतु एक माणूस सारा सुद्धा पैजामा कुर्ता घातलेला धावत ग्राउंडवरती धावत गेला. बहुधा त्याला कॉंग्रॅच्युलेट करायचं असेल लॉयडला, हे करायचे त्यावेळेला लोक ग्राउंड धावत जायचे. तर तिकडनं पोलिसून आलं एक खाकी निळ्या शॉर्ट्स आणि मोठे मोठे काळे बूट घातलेला, हातात दंडुका फिरवत आला आणि त्याने माणसाला 2-4 दंडुके मारले. सडनली क्राऊड इतका प्रक्षोभक झाला की त्यांनी सगळे तिकडचं सर्व ते ग्राउंडवरती आले. कायकांच्या लोक हातात दगड होते, कायकांच्या हातामध्ये पेटत्या मशाली होत्या. हे तर घेऊन कोणी मॅचला जात नाही. म्हणजे विचार करून आले होते ना, काहीतरी ठरवून आलेले होते की काहीतरी गडबड करायची इकडे, ही मॅच सक्सेसफुल होऊ द्यायची नाही, या स्टेडियमला काहीतरी इजा पोचलीच पाहिजे. गरवारे क्लब हाऊसची जी की गरवारे एंडला आहे, तिकडे दगड मारून काचा फोडल्या आणि नॉर्थ एंडला पळत गेले आणि तिकडे पेटून टाकला नॉर्थ एंड. त्याने बेंचेस होते, बाबांनी ठरवलं होतं आधी. आणि नॉर्थ एंड तर खूप फेमस होता आणि अगेन फेसिंग द पिच आहे ना, समोरच होतं, जसं गरवारे क्लब हाऊस फेसिंग द पिच आहे ते. तर ते दे आर अ व्हेरी सॉर्ट आफ्टर सीट्स यु नो. आणि तिथे सगळे बेंचेस होते, टीक वुडचे बेंचेस होते. त्याचं असं होतं त्याचं की बाबांनी जेव्हा सुरुवातीला जेव्हा शशींनी प्लॅन केलं, स्टेडियम प्लॅन केलं, तेव्हा 7,000 सीट्सचा त्यांनी स्टेडियम प्लॅन केला. जागाच एवढी होती. तर बाबा म्हणते की नाही, मला 40-45,000 सीटिंगचं स्टेडियम पाहिजे. मग जसं की लॉर्ड्सला लंडनच्या बाकडे आहेत, अजूनही बाकडे आहेत, मला वाटतं अजूनही बाकडे असतील, ओव्हलही असतील, बाकडे टाका आणि जास्त लोक एक ठराविक स्पेस देऊन प्रत्येकाला, पण खुर्च्या जागा घेतात जास्त, मग ती कॅपॅसिटी कमी होती, सीटिंग कॅपॅसिटी कमी होते, तेवढ्याच त्या बेंचवर 10 लोक जास्त. तर तशी त्यांनी बाकडे टाकले होते, सगळे टीक वूडचे होते आणि जाळून टाकले सगळे आणि लाकडांनी पेट घेतलं. तर आणि मग ती मॅच अर्थात खंडित झाली. सगळे प्लेयर धावत आतमध्ये चालले गेले प्लेयर्स रूम मध्ये आणि ते सगळं वातावरण पोलिसांनी सगळं लोकांना शांत केलं, नेलं, पकडून नेलं, जे काय झालं. तर तेव्हा शेवटी बाबांनी स्वतः क्लाइव्ह लॉयडला रिक्वेस्ट केली की आता तुझा जो रेस्ट डे आहे, रेस्ट डे असायचा 1 दिवस 5 दिवसांमध्ये, तो एका दिवसाने ऍडव्हान्स कर, उद्याचा दिवस खेळू नका तुम्ही. आणि त्यांनी पण नकार दिला. तो म्हणाला की नाही, द गेम मस्ट कंटिन्यू आणि आम्ही उद्या मॅच खेळणारच. मग काय ठीक आहे म्हणे, खेळा. तर सगळे बरं एकत्र आले. बाबा, शशी, मिस्टर बिलीमोरिया ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता स्टेडियम बांधण्याचा, मिस्टर बिलीमोरिया आणि मिस्टर चंदगडकर, बाबाच्या बरोबर असणारे सगळे लोक, विलास गोडबोले सेक्रेटरी होता तेव्हा, विलास होता, हे सगळे लोक एकत्र आले. आणि माझ्या घरी माझी जी भावंडं आमच्याकडे राहायला, शिकायला, कोणी जॉब करायला, आमची म्हणजे अनेक भावंडं आमच्याकडे राहायचे त्यावेळेला मुंबईला,
आणि बाबा स्वतः या सगळ्यांनी मिळून रात्रभरामध्ये परत बेंचेस तयार केले. कपड्यांना चिकटणार नाही अशा पेंटने ते पेंट केले. पूर्ण नंबरिंग केलं. एकही खिळा बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीने ते बेंचेस केले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली, टिल डॉन दे वर वर्किंग. आणि रात्री अंधार पडतो, डिसेंबरचा महिना होता, रात्री अंधार लवकर पडतो, दिवस लहान असतो. ते ह्यांनी कंदिलाच्या लाईट मध्ये केलं सगळं. कंदील आणवले, कारण काही मोबाईल नव्हते लाईट्स लावायला, आणि इलेक्ट्रिसिटी तिथे स्टँडमध्ये कुठे जाऊन लावणार होते. तर सगळ्यांनी कंदिलाच्या लाईट्स मध्ये हे काम केलं रात्रभर झटून, इन्क्लुडिंग बाबा. आणि सकाळी तयार स्पिक इन स्पॅन ब्रँड न्यू नॉर्थ स्टँड. एक अद्भुत उदाहरण असेल, असं कोणी केलंही नसेल यापूर्वी. कोणी केले नसेल ना, भूतो न भविष्यती आहे हे सांगते तुम्हाला. ही जी एक प्रकारची ऊर्जा असते ना, ती बाबामध्ये होती, आणि ती इतरांमध्ये जागृत करण्याची त्याच्यामध्ये ती क्षमता होती, आणि सगळ्यांकडे ते काम करून घ्यायचं. आणि आपण करायचं म्हणजे बाकीचे करतात ना, वॉक द टॉक, तुम्ही स्वतः करा, बाकीचे करायला लागतात. बरोबर. सो हे सगळं त्या पद्धतीने त्यांनी केलं तेव्हा. आणि सकाळी जेव्हा मॅच 10ला आले ग्राउंडवरती, तर क्लाइव्ह लॉर्ड अचंबित म्हणाले, अँड यू डिड इट इन वन नाईट. तर शशी म्हणाले, येस वी डिड इट इन वन नाईट. आणि काय नाही, द गेम कंटिन्यूड. व्हेरी गुड. गेम कंटिन्यूड. ज्यांनी केलं असेल, जे कोणी असतील, त्यांना एक परफेक्ट उत्तर मिळालं. परफेक्ट होतं. परत त्या गावाला जायचं नाही, हे लोक असे वागणार असतील तर काय फायदा आमचं जाळपोळ करून, काहीच मिळालं नाही आम्हाला. नक्कीच वाटलं असेल. त्यापूर्वी एक मला विचारायचंय की हा सामना सुरू होण्याआधी, म्हणजे ती कसोटी सुरू होण्याआधी आणि स्टेडियमचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्टेडियमला नाव देण्यासाठी मला वाटते प्रोफेसर चंदगडकर असतील किंवा यांनी पुढाकार घेऊन नाईक साहेबांकडे गेले होते, सीएम साहेबांकडे. तो काय हो, त्याचं आता स्टेडियमला नाव काय द्यायचं, आणि सगळ्यांची इच्छा होती की बाबाचं नाव, आणि एखादी व्यक्ती हयात असताना नाव देणं ही फार मोठी गोष्ट आहे. खरं आहे. एक्सक्यूज मी. बहुतेकांचं गेल्यानंतर नावं दिली जातात, पण एखादी व्यक्ती हयात असताना त्या व्यक्तीचं नाव देणं ही अतिशय मोठी गोष्ट असते. तर असं म्हणून ते सीएम साहेबांच्याकडे गेले, प्रोफेसर चंदगडकर आणि देसाई वगैरे, आणि त्यांनीच त्यांना सुचवलं की या स्टेडियमचं नाव, बाबांनी खरं सुरुवातीला सुचवलं होतं की वसंतराव नाईकांचं नाव द्या म्हणून, सीएम आहेत म्हणून त्यांनी जागा दिली. तर ते म्हणाले होते की मी तर काहीच केलं नाही याच्यामध्ये, केलं सगळं ते शेषरावनी केलं, तर नाव त्यांचं द्यायला पाहिजे. आणि म्हणून हा प्रस्ताव इमिडिएटली पास झाला की बाबाचं नाव द्यायचं. आणि मग बीसीएची एक मोठी सभा झाली त्याच्यानंतर. त्या ठिकाणी 2 गोष्टी नमूद करण्यात आल्या, जे प्रोफेसर चंदगडकरांनी अनाऊन्स केल्या. त्या 2 गोष्टी अशा होत्या की एक तर स्टेडियमला वानखेडे स्टेडियम म्हणून म्हटलं, संबोधित केलं जाईल, बाबाचं नाव दिलं जाईल. आणि दुसरं की बाबाचे उत्तराधिकारी म्हणून शरद पवारांचं नाव. या दोन्ही तेव्हाच नमूद केलं गेलं. आणि ते एकदम परफेक्ट हे होतं, कारण बाबांनंतर शरद पवार साहेबांनी पण एमसीची धुरा सांभाळली, बीसीसीआयची धुरा सांभाळली. बिलकुल 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 नक्कीच. पण बाबा शिस्तप्रिय होते, जसे माधव मंत्री सरांचं नाव घेतलं जायचं मुंबईच्या क्रिकेटमध्ये, एकदम कडक स्वभाव. आणि तुम्हाला घरात कसं हे असायचं, किंवा वानखेडे स्टेडियमवर तुम्ही जात असाल तर तुमच्यासाठी काही वेगळी सूट दिली जायची? नाही, बिलकुलच नाही, बिलकुलच नाही. तिथे एक प्रेसिडेंट बॉक्स होता बाबाचा, छोटासा होता, 10 खुर्च्यांचा, प्रेस बॉक्सच्या बाजूला, आणि पुढे 5 खुर्च्या, मागे 5 खुर्च्या, आणि मग खाली स्टँड होते. सगळ्यात शेवटचा स्टँड त्या बाजूला जी ब्लॉक होता, नंतर एच होता, आणि मग त्या अनुक्रमाने पुढे असे ते स्टँड होते. त्याचा एंट्रन्स गरवारे पवेलियन होता. तर आम्हाला जी ब्लॉक मध्ये सीट्स दिल्या जायच्या. म्हणजे सगळ्यांसाठी जे असायचं असं वेगळी ट्रीटमेंट नसायची काही नाही. आणि जे जाणार असतील त्यांनाच फक्त पासेस, म्हणजे मैत्रिणींना दिले, मित्रांना दिले, घरात केली असं नाही, काही नाही. जे जाणार त्यांना फक्त, काही फेवर्स नाही. आणि त्या बॉक्समध्ये जायची परवानगी नव्हती. तिथे गव्हर्नरला इन्व्हाइट केलं जायचं, तिथे सीएम ला इन्व्हाइट केलं जायचं. आज जसा मोठा प्रेसिडेंट बॉक्स आहे तो ते ग्रँड इतका आहे. हे म्हणजे अगदी त्याच्या पुढे खेडूत बॉक्स होता आमचा बाबाचा छोटासा. म्हणजे आजचा कॉर्पोरेट बॉक्स जे आहे तिथे ते पण मोठे असतील तेव्हाच्या प्रेसिडेंट बॉक्स पेक्षा कदाचित. हो, 100% ते पण होते, जास्त ग्रँड होते. सो आम्हाला अजिबात अलाउड नव्हतं त्याला
ही एक शिस्त होती बाबांनी की घरचं कोणी आहे म्हणून त्यांना यायला आलं. माझी आई असायची वरती बॉक्समध्ये. अच्छा अच्छा. आणि मग बाकीचे डिग्नेटरीज ज्यांना कोणी बाबांनी बोलवलं असेल ते असायचे. पण ग्राउंडवर मी ऐकलंय की त्यांची खास एक लाडकी हो, खास एक लाडकी म्हणजे माझी मुलगी मुक्ता, तीच एकुलती एक लाडकी, तिला मोकळी कसायची ग्राउंडवर जायचं. हो हो, ती छोटीशी होती. बाबा तिला कडेवर घेऊन जायचे आणि बाबा रोज असायचा तिकडे आणि ग्राउंड रिस्पेक्ट करायचा. मॅचच्या वेळेला तर असायचा. आणि तिला मग उतरवून द्यायचा कडेवर, जा तुला कुठे हवायचं ग्राउंडवरती. आणि आम्हाला पाय पण ठेवता नाही यायचं ग्रासवरती तिकडच्या, बिलकुल नाही. म्हणजे बाउंड्री लाईन क्रॉस नाही करता यायची आम्हाला. नॉट अलाउड. पण आज मागे वळून बघताना 50 वर्ष झालेत. 50वे वर्ष आता आपण साजरं करतोय मोठ्या MCA दिमागदारीने. कसं बघता तुम्ही की 50 वर्षानंतर वानखेडे स्टेडियम आज जे झालंय आयकॉनिक स्टेडियम, केवळ भारतातलं नाही तर जगभरातलं म्हणून ओळखलं जाते. तिथे आपण 2011ला वर्ल्ड कप जिंकला आणि एक खेळायला गेलात. 2007ला आपण 2008ला T20 वर्ल्ड कप जिंकून आलो, तेव्हा मोठी मिरवणूक इथे निघाली होती. आता 2023ला T20 वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा पूर्ण तिथे सत्कार झाला. तर या व्हेन्यूचं काय असं महत्व आहे आणि किती समाधानाची बाब आहे की तुम्ही अटॅच आहात त्या गोष्टीसाठी? अभिमान वाटतो खूप मला ह्याचा. आणि ह्याचा खूप सारा श्रेय शरदरावांना आहे. कारण की स्टेडियम एका पद्धतीने बांधला गेला आणि मग तो शरदरावांनी पुष्कळ काय काय त्याचे सुधारणा करून, कारण तो इंटरनॅशनल कॅटेगरीने बसण्यासारखा त्यावेळेला होता जेव्हा बांधला गेला तेव्हा. नंतर ते बदलत गेलं, पुढे ते बदलत गेलं आणि इथे बदल घडवणं आवश्यक होत गेलं. तेव्हा शरदरावांनी ते त्यांच्या सुपर पद्धतीने त्या सगळ्या सुधारणा घडवल्या. थोडीशी सिटिंग कॅपॅसिटी कमी झाली आहे, कारण आता आपण बकेट चेअर्स 37,000 वगैरे काही असावी मला वाटतं आता. आणि त्यांनी मग क्लब हाऊस वगैरे सगळ्या सुधारणा केल्या, सगळे नवीन पॅव्हिलियन्स तयार केले. तर ह्याचं मला खूप छान वाटतं की आयटरेटिव्ह प्रोसेस असतो. एखादी गोष्ट चांगली व्हायला ती कालांतराने ती वाढवत जावी लागते. हे काम त्यांनी जे केलं आहे ना ते अतिशय स्तुत्य आहे. तर ते त्याचाही मला अभिमान वाटतो, कारण ते आमचेच आहेत. बरोबर आहे. आणि त्यांचंच विजन आहे की त्यांनी मग महिलांचं क्रिकेट मेन्स क्रिकेटमध्ये मर्ज केलं, ज्याचा महिला क्रिकेटला खूप फायदा झाला. किंवा इतर निर्णय असतील, पेन्शन, क्रिकेटपटूंना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय वगैरे, मला वाटतं महिलांचं क्रिकेट बाबांनी सुरू केलं. हो, सुरुवातीला सुरू केलं. तेव्हा BCCI वेगळं होतं आणि हे वेगळं होतं, पण ते मुख्य प्रवाहात आणलं आणि मग त्यांना आणि ह्यांनी त्याला पुढे चालना देऊन पुष्कळ पुढे नेलेलं आहे. तर मला ह्या गोष्टींचा अभिमान वाटतो की एक तर बाबाची इच्छा होती की त्याच्यानंतर शरदरावांनीच हे काम सगळं सांभाळावं, जे की ते त्यांनी सांभाळलं आणि सांभाळत राहतील. तर आणि हे जे जसं बदल घडत गेले ना स्टेडियम मधले किंवा त्याच्या परिसरामधले, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. सगळे लोक येऊन बघतात, त्यांना काही सुतराम कल्पना नाही की वानखेडे स्टेडियम कुठून आला, काय आलं, त्यामागची काय भावना होती, त्यासाठी काय कष्ट घेतले होते, काय कशी आणि कशा पद्धतीने बांधलं गेलं आणि किती क्रिकेटची झोड मात कशी केली 500 मीटरवर. हो, बेबन स्टेडियम पासून. आणि काय गरज आहे बांधायची. जसं म्हणतात की आता तिथे फक्त लग्नाचे रिसेप्शन होतात, CCI आणि कुत्र्यांच्या शर्यती होतात आणि पत्ते खेळ, कार्ड क्लब ऑफ इंडिया असं लिहिलं म्हणतात, पेपरमध्ये म्हणतात. माझं ओरिजिनल नाही आहे, पेपरमध्ये असं येतं. तुम्ही इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स केलाय, टीम स्पोर्ट्स पण केलेला आहे, पण क्रिकेट हा टीम गेम आहे आणि बाबांचा टीम गेम मध्ये खूप मोठं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण टीम गेम मध्ये एकट्यावर टीम अवलंबून नसते. केवळ सचिन आपल्याला मॅचेस जिंकवून देऊ शकत नाही किंवा धोनी जिंकवून देऊ शकत नाही, कारण त्या सगळ्या 11 जणांचं कॉन्ट्रीब्युशन असते. तर मला वाटतं टीम वर्क ही जी कन्सेप्ट आहे बाबांनी ती खूप चांगल्या पद्धतीनं विकसित केली आणि त्याचा MCA मधले जे त्यांचे सहकारी असतील, BCA मधले तेव्हा त्यांच्याकडनं ते सगळं काम पण करून घेतलं. तर त्याविषयी काय सांगा तुम्ही? नाही, बरोबर आहे. कुठल्याही खेळामध्ये कोणीतरी हरणार आणि कोणीतरी जिंकणार. तेव्हा मग ते हे मग तू खेळामध्ये म्हणा किंवा तुम्ही ते तुमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये म्हणा, कुठे तुम्ही असणार तेव्हा हे चढ उतार असे येणारच आहेत. त्या बाबाचं म्हणणं होतं की तुम्हाला मुख्यतः स्पोर्ट्स मधनं काय मिळतं तर टीम वर्क कसं असलं पाहिजे, की तुमच्या 11 जणांच्या टीममध्ये एका माणसाने नुसतं चेंडू ठोकून होत नाही, प्रत्येकाने ते आपलं कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. टीम वर्क कसं असतं आणि ते टीम वर्क जोडून घ्यायला माणसं जशी जोडून घ्यायची आणि त्यांना एकत्र कसं ठेवायचं हे कसं बसतं. तर ते कसं या खेळण्यामुळे आपल्यामध्ये येतं. आणि फेल्युअर, जिथे तुम्ही फेल होता तर त्याच्याशी तुम्ही कसं तडजोड करता. प्रत्येक वेळा तुम्ही जिंकालाच असं नाही, तर त्या फेल्युअर मधनं तुम्ही ती एक ऑपॉर्च्युनिटी समजून त्यातून काहीतरी शिकून ते पुढे न्यायला पाहिजे. आणि जो तुमचा कॅप्टन असतो म्हणा किंवा तुमचे जे सिनियर कलिग्स असतात त्यांनी तुम्हाला जास्त त्यावर प्रेशर न टाकता ह्यातून आपण काय शिकू शकतो अशी ॲटिट्यूड जर घेतली तर मला वाटतं ह्याच्यातून पुष्कळ शिकण्यासारखं आहे.
खरंय, अगदी बरोबर. खूप खूप आठवणी आहेत. पण तुमची स्पोर्टिंग फॅमिली होती, म्हणजे बाबा जरी राजकारणात होते तरी स्पोर्ट्स हा मला वाटतं गाभा होता तुमच्या फॅमिलीमध्ये, अजूनही असेल कदाचित. जाता जाता आजच्या पिढीसाठी काय मेसेज द्याल की स्पोर्ट्स तुम्हाला काय शिकवून जाते आयुष्यात, किंवा स्पोर्ट्समुळे तुम्ही काय अचीव्ह करू शकता? कारण बाबांनी ते दाखवून दिलंय की तुम्ही जर मनात ठरवलं तर तुम्ही काय करू शकता, एक मराठी माणसाने ठरवलं तर काय करू शकतो, तर एक काय मेसेज द्याल जाता जाता? एक तर मोबाईल पासून दूर राहा, कारण की तुम्ही आजची तरुण पिढी, तुम्ही जेव्हा स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा म्हणता तेव्हा त्याला तारुण्य लागतं, लवकर ते सगळं सुरू करावं लागतं. मुंबईमध्ये तशा सुविधा फार नाही आहेत. दुर्दैवाने लोकांनी कुठे पण जावं आणि खेळावं असं इतकं सोपं नाहीये. मैदानं नाही आहेत, क्लबच्या मेंबरशिप्स महागड्या आहेत. पण गल्ली गल्लीमध्ये क्रिकेट खेळलं जातं, ते तरी खेळावं. आम्ही लहानपणी विटी दांडू खेळायचो, टिकरविल्ली खेळायचो आणि कुठे कुठे काही पण खेळायचो, आबाधुबी खेळायचो, मैदानावर जाऊन घाम गाळायला पाहिजे. आणि स्पोर्टमध्ये शिकायला काय मिळतं की त्याच्यामध्ये तुम्हाला कम्पिटिटिव्हनेस असतो, पण तो कम्पिटिटिव्हनेस ही एक प्रकारची नेगेटिव्ह ईर्ष्या बाळगून न करता कसं तुम्ही एक मानसिक संतुलन ठेवलं पाहिजे. मला वाटतं हे खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये बघा ना, एक ताज आहे, एक ओबेरॉय आहे, पण एकमेकांविषयी वैमनस्य नाहीये. हेल्दी कॉम्पिटिशन ती तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये भरपूर मिळते. कोणीतरी जिंकणारच आहे आणि कोणीतरी हारणारच आहे. ते एक आहे, शारीरिक व्यायाम होतो, तुम्हाला तुमची एक प्रकारची शिस्त लागते, वेळेची शिस्त लागते. या 2-3 गोष्टी जरी तुम्ही जर हाताशी धरल्यात ना, तरी मला वाटतं तुमची पुढच्या आयुष्याची वाटचाल पुष्कळ सुकर होऊ शकते. खूप खूप महत्वाचा सल्ला दिला तुम्ही, आणि मला वाटतं आजची पिढी खास करून त्याचं अनुकरण करेल, आणि बाबांपासून, त्यांच्या कामापासून आणि तुम्ही जे अनुभव सांगितले, गोष्टी सांगितल्या, त्यापासून प्रेरणा घेऊन कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याची मनीषा बाळगतील आणि प्रेरणा घेतील आणि त्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगतील, अशी आपण अपेक्षा करूया. आपण आपली जर्नी, तुमची गोष्ट आणि बाबांच्या माध्यमातून वानखेडे स्टेडियमची जी गोष्ट झाली, ज्यामुळे वानखेडे स्टेडियम उभं राहिलं, ते आमच्यासोबत शेअर केली, त्यासाठी धन्यवाद. त्यात मला पण खूप छान वाटलं, तुम्ही इतके छान प्रश्न विचारले की त्याची मी उत्तरं देऊ शकले, आणि तुम्हाला निदान आजच्या पिढीला जे कोणी हे ऐकणार असतील त्यांना हा इतिहास कळणं खरं खूप आवश्यक आहे. मी सुरुवात केली की बाबा सेड की बिहाइंड एव्हरी अचिव्हमेंट देअर हॅज टू बी सम हिस्टरी. ऍक्च्युअली हे असं उगीच होत नसतं, काहीतरी कुठे कारण निमित्त असावं लागतं, तेव्हाच इतकं मोठं आपल्या हातून घडतं. तिथेच मी परत हा विषय आणते आणि इथे संपवते. खूप खूप चांगल्या नोटवर तुम्ही या विषयाला सांगता करतायत. आणि खरंच जर आपल्याला काही अचीव्ह करायचं असेल तर काहीतरी निमित्त असावं लागतं असं म्हणतात, पण त्या निमित्तामागे प्रेरणा असायला पाहिजे, मोटिवेशन असायला पाहिजे. आणि केवळ मोटिवेशन असून चालणार नाही, तर वानखेडे साहेबांनी तेव्हा जे प्रयत्न केले, जे सगळ्यांना एकत्रित केलं, जे सगळ्यांना जी ऊर्जा दिली आणि त्या निमित्ताने जे काम केलं, ते सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. तरच आपण आपल्या आयुष्यातही, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचं धाडस निर्माण करू शकतो. आणि मला खूप आनंद वाटतो की विदर्भातल्या एका माणसाने मुंबईत येऊन मुंबईत वानखेडे स्टेडियम तयार केलं, ज्याची ओळख केवळ मुंबईतच नाही तर जगभरात निर्माण झाली. तर आजच्या या गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये आपण आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया येत्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.